मित्र हो, रोज खा कांदे होणार नाहीत वांदे हे टायटल ऐकून तुम्हाला वाटलं असेल त्यात काय एवढं विशेष. आमच्या किचन मध्ये तर भरपूर कांदा आहे. आम्ही भाजीत पण टाकतो आणि कच्चा देखील खातो. परंतु बहुतांश लोकांना कांद्याच्या औषधी गुणधर्माबद्दल शास्त्रीय माहितीच नसते. त्यामुळे त्यांना कांदा खाण्याचं विशेष महत्व लक्षात येत नाही किंवा कांदा खाऊन सुद्धा त्यांच्या शरीराला त्याचा म्हणावा तितका फायदा होत नाही. काही वेळेला कांदा चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या वेळेला खाण्यामुळे त्यांना त्याचे दुष्परिणाम देखील सहन करावे लागतात. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कांदा खाण्याचे 5 शास्त्रोक्त फायदे सांगणार आहे. यासोबतच कांदा कसा, कोणी, कधी, कुठल्या वेळेला खावा, कोणी नाही खावा आणि खात असताना नेमकी काय काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर शास्त्रोक्त माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे. विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, आपल्या घरामध्ये स्वयंपाकामध्ये बहुतांशी भाज्यांच्या मध्ये आपण कांदा टाकतच असतो. काही जण कांदा जेवताना तोंडी देखील लावतात. प्रत्येकाला त्याची सवय देखील असते. कांदा खाल्ल्याशिवाय जेवण झाल्यासारखं वाटतच नाही. कांद्यामुळे लैंगिक शक्ती वाढते हे देखील तुम्हाला माहित आहे. कांदा खाल्ल्यानंतर आपल्या तोंडाला वास येतो. याच्यामुळे बरेच जण कांदा खाण्याचं टाळतात देखील. परंतु आज जे 5 उपाय सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्ही आजपासूनच मी सांगितल्याप्रमाणे कांदा खायला सुरुवात करणार याची मला 100% खात्री आहे. मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कांदा खायला सांगणार नाही आहोत, तर कांद्यासोबत नेमकं काय खाल्लं पाहिजे, कशा पद्धतीनं खाल्लं पाहिजे, म्हणजे आपल्याला हे उपाय करून घेता येतील हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा उपाय आहे, जर तुमचा बीपी सतत वाढलेला असेल, तुमच्या रक्तातील खराब चरबी, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड वाढलेला असेल, तुम्हाला हृदयविकाराचा धोका जास्त वाढला असेल, तुमच्या घरामध्ये कोणाला हृदयविकार झालेला असेल, त्याची अनुवंशिकता तुमच्यामध्ये असेल, तर अशा वेळेला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून किंवा तुमच्या औषध गोळ्यांना सपोर्ट म्हणून अशा पद्धतीनं ह्या कांद्याचं कॉम्बिनेशन जर तुम्ही घेतलं तर ह्या त्रासामध्ये हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका हे कॉम्बिनेशन ठरणार आहे. काय करायचंय, सकाळी उपाशी पोटी 2 लसणाच्या छोट्या पाकळ्या आणि कांद्याचे 2-3 बारीक स्लाइस आणि छोटा गुळाचा तुकडा, एकदम सगळं हे बारीक करायचंय आणि ते तुम्हाला सकाळी उपाशी पोटी खायचंय. मित्र हो, याच्यामुळे आपल्याला नेमका कसा फायदा होणार आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. या लसणामध्ये ॲलिसिन नावाचे सल्फर कंपाऊंड असतात. हे जेव्हा आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये जातात, मिसळतात, तेव्हा रक्तवाहिन्या ह्या रिलॅक्स होतात. जेव्हा रक्तदाब वाढलेला असतो तेव्हा समजून जायचं की रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, आणि जेव्हा हे ॲलिसिन कंपाऊंड जातं तेव्हा त्या रिलॅक्स होतात. रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होते. यासोबतच कांद्याच्या मध्ये असणारे जे क्वेरसेटिन कंपाऊंड आहेत, याच्यामुळे रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंती, ज्याला आपण एंडोथेलियम असं म्हणतो, ते निरोगी राहतं, ते खडबडीत होत नाही. तिथं रक्ताची किंवा चरबीची गाठ होऊन ती रक्तवाहिनी बंद पडत नाही. त्यामुळे हृदयाची रक्तवाहिनी असेल किंवा शरीरातील कुठल्याही महत्वाच्या अवयवाला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी असेल, या सगळ्यांच्या आरोग्यासाठी हे कॉम्बिनेशन अतिशय बेस्ट आहे. आणि गुळामध्ये ताकद आहे, गुळामध्ये लोह आहे, आणि हे जे लोह आहे आपल्या रक्तवाढीसाठी मदत करणार आहे, रक्तसंचार चांगला होण्यासाठी मदत होणार आहे, रक्तातील ऑक्सिजन खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक अवयवापर्यंत घेऊन जाण्याची भूमिका या हिमोग्लोबिन मध्ये असते. आणि नेमकं हिमोग्लोबिन बनण्यासाठी आपल्याला लोह लागतं आणि लोह ह्या गुळाच्या माध्यमातून मिळतं. जेव्हा आपण गुळ, लसूण आणि कांदा अशा मात्रेमध्ये, अशा कॉम्बिनेशन मध्ये दररोज सकाळी उपाशी पोटी घेतो, किती दिवस घ्यायचा आहे? 7 दिवस घ्या, 7 दिवस थांबा, पुन्हा 7 दिवस घ्या. तुमच्या शरीराला कशा पद्धतीने याचा फायदा व्हायला लागलाय हे तुम्ही
ऑब्झर्व करा, निरीक्षण करा त्याचं आणि त्याच्यानुसार तुमचा डोस हा ठरवा. मात्र जर तुम्हाला रक्त पातळ होण्याची गोळी चालू असेल, ब्लड थिनर चालू असेल, अँटीकॉग्युलंट चालू असतील, तर अशा वेळी तुम्ही डॉक्टरांना एकदा सांगा अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन मी घ्यायला लागलोय, आणि त्यानुसार मग तुमचे डॉक्टर तुमच्या त्या औषधाचा डोस ठरवतील, किंवा तुम्हाला हे कांदा, लसूण आणि गूळ किती खायचंय ह्याच्याबद्दल देखील ते मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळे नक्कीच या हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठीचं हे चांगलं कॉम्बिनेशन कांद्याचं तुम्ही आवर्जून ट्राय करून बघा. दुसरं महत्वाचं कॉम्बिनेशन आपल्या पचनशक्तीच्या आरोग्यासाठी आहे. जर तुम्हाला सतत अपचन होत असेल, गॅस होत असेल, पोट सारखं गच्च राहत असेल, ब्लोटिंग किंवा पोट डंबारल्यासारखं वाटत असेल, पोट जड पडत असेल, भूक व्यवस्थित लागत नसेल, खाल्लेलं व्यवस्थित पचतच नसेल, पोट व्यवस्थित साफ होत नसेल, अशा वेळेला तुम्हाला कांद्यासोबत लिंबू खायचे. कशा पद्धतीने खायचे? एक मध्यम आकाराचा कांदा तुम्ही बारीक चिरा, त्याचे बारीक तुकडे करा आणि त्याच्यामध्ये एक अर्ध ताजं लिंबू पिळा. दरवेळी जेवणाच्या आधी एक अर्धा तास जर तुम्ही हे बारीक चावून खाल्लं तर तुम्ही खाल्लेलं अन्न खूप चांगलं पचायला मदत होईल. त्याचं कारण असं आहे की या कांद्यामध्ये असणारे जे सल्फर कंपाऊंड आहेत ते आपल्या लिव्हरला चांगल्या प्रकारे डिटॉक्स करतात, त्याची कार्यक्षमता वाढवतात, सोबतच आपल्या आतड्यामध्ये पाचक रस स्त्रावण्यासाठी मदत करतात. लिंबू जे आपण याच्यामध्ये टाकणार आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे, लिंबामध्ये पाचक गुणधर्म आहेत, आणि जेव्हा तुम्ही हे कांदा लिंबू एकत्र टाकतात त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ चवीनुसार टाका. याच्यामुळे अजून याची पाचक क्षमता वाढेल आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला याचे अतिरिक्त फायदे करून घेता येतील. यासोबतच या कॉम्बिनेशनमुळे तुमच्या रक्तातील साखरेवर देखील नियंत्रण राहण्यासाठी खूप चांगली मदत होणार आहे. कारण कांद्यामध्ये असा काही गुणधर्म आहे, सल्फर कंपाऊंडमुळे रक्तातील साखरेवरती नियंत्रण राहतं. सोबतच याच्यामध्ये असणारे जे फायबर आहे तुम्ही जेवणाच्या आधी जेव्हा घेता तेव्हा तुमच्या जेवणामध्ये आलेले जे कार्बोहायड्रेट आहे त्याच्यामध्ये असणारे जी साखर आहे ती रक्तामध्ये लागलीच मिसळण्यापासून मज्जा होतो. कारण हा कांदा आधीच पोटामध्ये गेलेला आहे, सोबत लिंबू पण गेलेला आहे आणि काळं मीठ पण गेलेलं आहे. त्याच्यामुळं तिथे एक चांगली कोट तयार होते आणि त्याचा परिणाम म्हणून अन्न पदार्थातली साखर रक्तामध्ये हळूहळू सोडली जाते, अचानक वाढवली जात नाही. त्यामुळं पचनशक्तीच्या आणि डायबिटीसच्या आजारामध्ये हे कॉम्बिनेशन तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहे. किती दिवस घ्यायचे? तर साधारण एक 8 ते 10 दिवस घ्या. तुम्ही हे करून बघा. जर त्रास कमी झाला तर तुम्ही बंद करा. त्रास अजून वाढला असेल, अजून तसाच त्रास असेल, अजून कमी झाला नसेल तर तुम्ही अजून ते घेऊ शकता. तुमच्या शरीराच्या प्रकृतीनुसार याचं डोस किंवा याचं प्रमाण हे किती दिवस घ्यायचं हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. तिसरं महत्वाचं कॉम्बिनेशन आहे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी. तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की कांद्याचा रस केसांना लावल्यानंतर केस मजबूत होतात. अगदी खरं आहे, परंतु हे कॉम्बिनेशन जर तुम्ही अजून वापरलं तर तुमचे केस अजून मजबूत होण्यासाठी, घट्ट होण्यासाठी मदत होणार आहे. तुमची केस गळती होत असेल, केस खूप अशक्त झाले असतील तर त्यामध्ये खूप चांगली नैसर्गिक जान येण्यासाठी, त्राण येण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. काय करायचं? एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरायचा आहे आणि त्याला मिक्सर मधून तुम्हाला काढायचंय. मिक्सर मधून काढल्यानंतर काय करायचं? कपड्यामधून ते गाळून घ्यायचंय, म्हणजे कांद्याचा रस तुमच्या त्या वाटीमध्ये पडणार आहे. जेवढा केवढा पडेल मध्यम आकाराच्या कांद्याचा तेवढा, आणि त्याच्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे तुम्ही मोहरीचं तेल टाका आणि आठवड्यातून 2 वेळा हे तेल तुम्ही डोक्याला लावा. लावून ठेवल्यानंतर अर्धा तास ते 40 मिनिटांनी याला सौम्य शॅम्पूने धुवून काढा. खूप चांगली मदत होईल. त्याचं कारण असं आहे की मोहरीच्या तेलामध्ये डोक्याच्या त्वचेचा रक्ताभिसरण सुधारवण्याची क्षमता आहे, नैसर्गिक क्षमता. कारण त्याच्यामध्ये एक गरमी आहे, जी नैसर्गिक गरमी तिथल्या रक्तवाहिन्यांना प्रसरण पावण्यासाठी मदत करते. आणि जेव्हा इथला रक्तप्रवाह सुधारेल तेव्हा केसांच्या मुळांना, हेअर फॉलिकलला चांगला ऑक्सिजन आणि चांगलं पोषण मिळेल आणि केसांची मुळं ही चांगली मजबूत, स्ट्रॉंग बनतील. केस गळतीला नैसर्गिकरित्या आळा बसेल. आणि या कांद्यामध्ये असणारे जे नैसर्गिक सल्फर कंपाऊंड क्वेरसेटिन आहे याच्यामुळं आपल्या केसांच्या मुळाच्या, हेअर फॉलिकलच्या तिथं असणारे जे कोलॅजन आहे ते चांगलं वाढेल. आणि कोलॅजन जेव्हा वाढेल तेव्हा तिथे एक नैसर्गिक तंदुरुस्ती येईल आणि केस गळतीपासून आपल्याला आराम मिळेल. तर नक्कीच याचा देखील तुम्ही आवर्जून वापर करून बघा. हे एक लोकल ऍप्लिकेशन आहे. जर तुम्हाला हे लावल्यानंतर काही त्रास होत असेल तर ते बंद करा. काही लोकांना ह्या कॉम्बिनेशनची ॲलर्जी होऊ शकते, तर ती टेस्ट करण्यासाठी थोडंसं तुम्ही अगोदर लावून बघा. अर्धा तास थांबवा आणि काही नाही झालं, रॅश नाही आलं, काही चुनचुन नाही केलं, आग नाही पडलं तर ते कंटिन्यू तुम्ही करू शकता. चौथं महत्वाचं कॉम्बिनेशन आहे ते म्हणजे फक्त कांदा आणि फक्त गुळाचं. ज्या लोकांना सतत थकवा जाणवतो, अशक्तपणा जाणवतो, अजिबात शरीरामध्ये त्राण नसल्यासारखं जाणवतं, कितीही पोटभर खाल्लं तरी
काहीच आपल्याला शरीरामध्ये ताकद नसल्यासारखं वाटतं. ज्या लोकांच्या शरीरामधलं हिमोग्लोबिन कमी झाले, लाल रक्तपेशी कमी झालेल्या आहेत, खास करून महिलांच्या मध्ये मासिक पाळीतून जास्तीचा रक्तस्राव गेल्यामुळे किंवा कोणाला मूळव्याधीच्या माध्यमातून गेलेला रक्तस्राव असेल किंवा अजून कुठल्याही प्रकारचा रक्तक्षय तुम्हाला अॅनिमिया झालेला असेल, तर अशा वेळेला रोज सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही थोडासा अर्धा कांदा आणि एक छोटासा गुळाचा तुकडा एकदम बारीक करून त्याचं जर तुम्ही सेवन केलं सकाळी उपाशीपोटी, तर तुम्हाला याचा देखील खूप चांगला फायदा होणार आहे. कारण हिमोग्लोबिन जर तुमचं वाढलं तर तुम्हाला कधी दम लागणार नाही, अशक्तपणा जाणवणार नाही, तुमच्या शरीरामध्ये सतत ऊर्जा चांगली राहिल्यासारखं तुम्हाला वाटेल, तुमचा उत्साह चांगला राहील, मनानं देखील तुम्ही कधी उदास होणार नाहीत, बोर होणार नाहीत. कारण शरीर जेव्हा थकल्यासारखं वाटतं तेव्हा मन देखील थकतं. त्यामुळे मनाला आणि शरीराला जर ऊर्जा द्यायची असेल तर सकाळी उपाशीपोटी कांदा आणि गुळ याचं सेवन तुम्ही आवर्जून करा. फक्त ताकद येण्यासाठीच नाही तर हे एक पाचक कॉम्बिनेशन आहे. याच्यामुळे तुमच्या आतड्यामध्ये, जठरामध्ये पाचक रस चांगले स्त्रावले जातात, ऍसिड चांगले स्त्रावले जातात. त्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला सहज सोपं जातं आणि जेव्हा खाल्लेलं अन्न आपल्या अंगी लागतं, ते शोषलं जातं, पचवलं जातं, तेव्हा आपल्या शरीरामध्ये ऑटोमॅटिकली नैसर्गिक ऊर्जा येते, ताकद येते. किती दिवस खायचे? 3 ते 4 दिवस तुम्ही खाऊन बघा, लगेचच तुम्हाला एनर्जी झाल्यासारखं वाटेल. थोडंसं चांगलं वाटलं की बंद करा, मग परत अजून थकवा जाणवायला लागला परत अजून तुम्ही चालू करा. डायबिटीस मात्र असेल तर अशा वेळेला गुळाचं प्रमाण कमी घ्या किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या. कारण गुळामुळे साखर वाढते हे तुम्हा सगळ्यांना माहित आहे. गुळ वापरताना देखील तो ऑर्गॅनिक असावा, सेंद्रिय असावा याची आवर्जून खात्री करा. आणि 5वं महत्वाचं कॉम्बिनेशन आहे तुमची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी. बहुतांश वेळेला प्रतिकार शक्ती कमी झाली की आपल्याला वेगवेगळे संसर्ग व्हायला लागतात, इन्फेक्शन व्हायला लागतात. त्यातल्या त्यात आपल्याला नाकाचं इन्फेक्शन, फुफ्फुसाचं इन्फेक्शन, श्वसन मार्गाचं इन्फेक्शन जास्त होतं ज्यांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे मग वारंवार सर्दी होत असेल, ॲलर्जिक सर्दी असेल, छातीमध्ये सारखा कफ होत असेल, सायनुसायटिसचा त्रास असेल किंवा शिंका येत असतील सारखं सारखं किंवा खोकला जास्त लागत असेल, घशाचं इन्फेक्शन सारखं होत असेल, घशामध्ये खवखव खरखर तुम्हाला करत असेल, तर अशा वेळेला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरायचा आहे, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे मध टाकायचा आहे, रात्रभर हे झाकून ठेवायचंय. याचं एक चांगलं सिरप तयार होईल आणि हे जे सिरप तयार झालेलं आहे हे बारीक चावून तुम्हाला खायचंय. या कांद्यामध्ये मधामध्ये असणारी पोषक तत्व चांगली ऍब्सॉर्ब शोषून घेतली जातील रात्रभरामध्ये आणि दिवसभरामध्ये तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी अशा पद्धतीनं 2 ते 3 चमचे हे जर सेवन केलं तर याचे खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील. कारण कांद्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी, अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असतात. म्हणजे तुमच्या फुफ्फुसावर सूज आली असेल किंवा श्वसन मार्गामध्ये कुठं दाह निर्माण झाला असेल तर हा कमी करण्याची नैसर्गिक ताकद ह्या कॉम्बिनेशन मध्ये आहे. मधामध्ये असणारी जी पोषक तत्व आहेत, प्राचीन आरोग्यशास्त्रामध्ये मधाचं अनन्यसाधारण महत्व आहे. मध हे खूप चांगलं नैसर्गिक औषध आहे, खास करून कुठल्याही श्वसनाच्या आजाराच्या साठी. जेव्हा कांद्याच्या माध्यमातून तुम्ही मधाचं असं सेवन करता तेव्हा आपल्याला याचा म्युकोलायटिक फायदा देखील होतो. म्हणजे छातीमध्ये खूप गच्च असा कफ तयार झाला असेल, चिकट कफ तयार झाला असेल, तो निघता निघत नसेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला दम लागत असेल किंवा छातीमध्ये गच्चपणा वाटला असेल, गुदमरल्यासारखं वाटत असेल, तर कुठल्याही कफ सिरप पेक्षा सुद्धा जास्त चांगल्या प्रकारे कफ पातळ करण्याची नैसर्गिक ताकद या कांद्याच्या आणि मधाच्या कॉम्बिनेशन मध्ये आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचा त्रास होत असेल, वारंवार होत असेल किंवा झालेला असेल तर तुम्ही करून पहा. नक्कीच तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये मोकळं वाटायला लागेल. कारण होमिओपॅथीमध्ये सुद्धा या कांद्यापासूनचं औषध आहे जे श्वसन मार्गाच्या किंवा नाकाच्या सर्दीसाठी वापरलं जातं, ज्याचं नाव आहे ॲलियम सेपा. हे ॲलियम सेपा देखील औषध तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. होमिओपॅथीमध्ये खूप चांगली औषधं आहेत, मात्र ही औषधं तुम्हाला तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी लागतात. एखादा आजार एखाद्या पेशंटला झालाय आणि त्याला एखादं विशिष्टच औषध लागू पडतं असं नसतं. त्याच्या प्रकृतीनुसार होमिओपॅथीमध्ये औषध ठरवलं जातं. त्यामुळे दरवेळी कुठल्याही व्हिडिओमध्ये मी होमिओपॅथिक औषधाच्या बद्दल तुम्हाला माहिती सांगायचं टाळत असतो. कारण एखादा औषध तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला सूटच होईल असं नसतं, तुमच्या प्रकृतीनुसार ते तुम्हाला द्यावं लागतं. त्यामुळे बरेच जण मला विचारतात, डॉक्टर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टर आहात पण होमिओपॅथिक औषधाचा कधीच उल्लेख करत नाही. त्याच्या मागचं हे कारण आहे. यासोबतच होमिओपॅथिक औषध तुम्हाला चालू असतील तर कच्चा कांदा खाणं हे तुम्हाला टाळावं लागतं. खास करून औषधं घेण्याच्या 1 ते 2 तास आधी किंवा नंतर तुम्हाला हा कांदा खायचा आहे. याची देखील तुम्ही आवर्जून दक्षता घेणं गरजेचं आहे. तर नक्कीच तुम्हाला याच्यापैकी कुठला त्रास असेल तर अशा पद्धतीनं कांद्याचं कॉम्बिनेशन तुम्ही वापरायला सुरुवात करा. यासोबतच कुठलीही औषध गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नका. मगाशी सांगितल्याप्रमाणे
योग्य तेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. इमर्जन्सी असेल तर डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. तर नक्कीच मित्र हो, हे 5 उपाय तुम्ही तुमच्या आजारानुसार तर कराच करा, पण दररोज जेवताना किंवा जेवणाच्या आधी कांद्याचा सॅलडचा तुमच्या आहारामध्ये आवर्जून वापर करा. तुम्हाला एकूण शरीराला, हाडाला, स्नायूला, सांध्याला मजबूती येण्यासाठी, प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, तुमची लैंगिक इच्छा आणि शक्ती वाढवण्यासाठी देखील कांदा खूप चांगली मदत करतो. तर नक्कीच हे 5 उपाय करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. याच्यापैकी कुठला उपाय तुम्ही करून बघितला असेल तर तो देखील आम्हाला कळवा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. यासोबतच या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती गुण द्याल हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. शिवाय हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील कांद्याचे हे 5 फायदे लक्षात येतील, ते त्याचा उपयोग करून घेतील, त्याचा त्यांना चांगला फायदा होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणते, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू. त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.